या मागच्या 2024च्या इलेक्शनला कोणीतरी निळा टी शर्ट घातला, छोटा लाल कलरचं संविधान दाखवलं आणि आपल्या सगळ्यांना येडं बनवत फिरवलं. त्याच्या आधी हाच प्रकार नरेंद्र मोदींनी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलं घालून केलाय. त्याच्या आधी हाच प्रकार शरद पवारांनी आपल्या बरोबर केलाय आणि शिवसेनेनी महाराष्ट्रामध्ये केलाय. आणि इथे यादी संपली नाही तर आता नवीन कॉक्रोच जनता पार्टी मार्केटमध्ये आली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजितजी डिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्ट वरती आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा एक फोटो घेऊन आलेले. बघितलं आपण सर्वांनी. बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी असं पुस्तक घेऊन आलेले, बरोबर. किती लोकांना बरं वाटलंय बघून. आता आपल्याला चोपेल आणि आपल्याला याच्यापासून सावध राहायचं. आता जर तुम्ही अभिजित डिपकेंनी जे पुस्तक पकडलेलं ते बघितलं तर ते बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आहे. आता हे पुस्तक आहे कोणाचं तर डायमंड पब्लिकेशनचं. घरी गेल्यानंतर गुगलवरती डायमंड पब्लिकेशन टाकून बघा आणि तुम्हाला हे दिसेल की डायमंड पब्लिकेशन हे RSS चालवतं आणि RSS चं पुस्तक आहे. बऱ्याचशा महामानवांवरती चुकीचा इतिहास सांगणं, RSSच्या समरसतावादी भूमिकेतनं बाबासाहेब सांगून जाणार हे पुस्तक आहे. आणि म्हणून अभिजित डिपके जेव्हा RSSचं बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन येतात तेव्हा ती मला एक मोठी घंट्याची धोका वाटते. मित्रांनो, सुजाता आंबेडकर हे असं म्हणतात की अभिजित डिपके हे RSSचं काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. कारण अभिजित डिपके हे मात्र वंचित बहुजन पेक्षा वरचढ झालेले आहेत. त्यांची कारकीर्द पाहता 25 मिलियन पेक्षा जास्त कम्युनिटी त्यांच्यासोबत जोडली आहे. कुठेतरी जळण होते हे मात्र दिसून येत आहे. आणि त्यांनी असा फटकार लावला की नरेंद्र मोदी, शरद पवार आणि शिवसेना यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचं फक्त नाव घेतलं. त्यांना हे कदाचित माहीत नसावं, शरद पवार यांनीच मराठवाडा बाबासाहेब युनिव्हर्सिटीज हेच नाव शरद पवार यांनीच दिलं होतं. आणि त्याच भाजप आणि नरेंद्र मोदी हे आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये संसदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील नव्हता, तो मात्र त्यांच्याच काळामध्ये संसदेमध्ये फोटो लावण्यात आला. आणि शिवसेना यांनी कधीच बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही दूर केलं नाही, त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्यावरच हे सुजात आंबेडकर हे त्यांना नाव ठेवतात. आणि हे कोणाचं काम करतात, ज्या मुस्लिम औरंगजेब यांच्यासोबत महाराष्ट्र कसा बघतो आणि हे त्यांच्या कबीरवर जाऊन पाया पडतात, अशीच लोक सद्भावनेने कमेंट्स आपण सध्या पाहत असतील. परंतु मित्रांनो, अभिजित डिपके हे मात्र वैयक्तिक त्यांचं पर्सनली काम करतात आणि हे लोक त्यांना नाव ठेवतात. परंतु कुठेतरी हेच वरचढ चाललेत म्हणून कुठेतरी यांना खटकतंय का, आता RSSचं नाव पुढे करून त्यांची ही छबी कमी करायची काय, असाच प्रश्न सर्वांना वाटू लागलाय. तर मित्रांनो, तुमचं ओपिनियन आणि पर्सनल मत काय कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की